नमस्कार मित्रांनो, मी प्रेमे बोलेकर आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नव्या व्हिडिओमध्ये। आपला दहीहंडीचा ब्लॉग रिलीज झालाय आणि त्या ब्लॉगला आपण जे प्रेम देत आहे त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। आज मित्रांनो आपण थोडा हटके ब्लॉग बनवतोय, एक अशी रेसिपी जी सहसा बनवली जात नाही आणि त्या रेसिपीचं नाव आहे मोमोज, जे आज बाहेर फास्ट फूड म्हणून प्रचंड प्रसिद्ध आहे आणि सो बरीच लोक या मोमोजचा आनंद घेत असतात। मग तुम्ही ते मोमोज शॉपवरती बघू शकता किंवा आपल्या लोकल टपरीवर। सो असंच काहीतरी एक वेगळी रेसिपी घेऊन आपण आज तुमच्या समोर येतोय। सर्वात पहिल्यांदा आपण घेतलाय या रेसिपीसाठी आहे ते आहे गाजर। गाजर आपण स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्यांना बाजूने कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण घेतलेला आहे कोबी, जो कोबी आपल्याला बारीक चॉप करायचा आहे। त्यानंतर आहे मैदा। हा मैदा आपण भिजवून ठेवला होता 15 मिनिटं, जेणेकरून तो व्यवस्थित मुरला जाईल त्यात पाणी आणि व्यवस्थित बॅटर तयार होईल। त्याचबरोबर चवीपुरतं आपल्याला मीठ घ्यायचं आहे आणि पाणी। सर्वात पहिल्यांदा जे गाजर आहेत ते बारीक कापून घेणार आहेत, जेणेकरून आपल्याला ते चॉप करण्यासाठी इझी होऊन जाईल। त्यानंतर आपल्याकडे चॉपची मशीन आहे, ही बघू शकता। त्या चॉपच्या मशीन मध्ये आपण गाजर घेतोय। आपण काही गाजर आणि कोबी आधी चॉप करून घेतलेली आहे। सो या मशीनने आपण अशा प्रकारे चॉप करून घेतोय। गाजर कापून घेतल्यानंतर आता आपण कोबी सुद्धा बारीक कापून घेतोय आणि एकूण गाजर आणि कोबी चॉपिंग केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला दिसतंय। आणि याचं स्टफिंग आपल्याला मोमोज मध्ये करायचं आहे, कारण बेसिकली श्रावण महिना सुरू असल्या कारणाने आपण व्हेज मोमोज बनवतोय आणि स्टीम व्हेज मोमोज आपण बनवतोय। सो त्यासाठी आपण बेसिकली यामध्ये कांदा, कोबी आणि गाजर याचं स्टफिंग घेतलेलं आहे। एका पातेल्यात आपण मैदा घेतलेला आहे, त्यात थोडं पाणी टाकलंय आणि तेल टाकलंय आणि पीठ असं मळून घेतलेलं आहे। एकदम जास्त पण आपल्याला पातळ नाही करायचं आहे, जेणेकरून मोमोचं स्टफिंग त्यामध्ये प्रॉपर फिल झालं पाहिजे। आपण गॅस चालू करून घेतलाय आणि गॅसवरती हे पातेलं ठेवलंय। हे पातेलं थोडं गरम करायचं आहे। त्यानंतर आपल्याला कमीत कमी 3 ते 4 चमचे तेल यामध्ये टाकायचं आहे। त्यानंतर थोडं तेल तापल्यानंतर यामध्ये स्टफिंग साठी जे आपण कोबी, गाजर, कांदा चिरून घेतला होता तो आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि फ्राय करून घेणार आहोत। त्या अगोदर तेल थोडं गरम होणं गरजेचं आहे। तापलेलं आहे आता बऱ्यापैकी। तर आता स्टफिंग साठी जे आपण गाजर, कांदा आणि कोबी बारीक चिरून घेतलेले आहेत ते आपण टाकणार आहोत तेलामध्ये आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत। त्यानंतर चवीपुरतं मीठ आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। मीठ आपण टाकून घेतोय आणि पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत चमच्याने व्यवस्थित, जेणेकरून मीठ व्यवस्थित लागेल। व्यवस्थित फ्राय झालेलं आहे आणि बघू शकता त्याला वाफा पण येतात आहे। मग एकूणच व्यवस्थित ते शिजलं पण आहे। सो आता याच्यामध्ये आपण टाकतो आहे रेड चिल्ली सॉस। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये रेड चिल्ली सॉस टाकू शकता। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत सोया सॉस, जेणेकरून त्याला एक वेगळी चव येईल। थोडासा सोया सॉस टाकायचा आहे आपल्याला याच्यामध्ये। त्यानंतर यामध्ये टोमॅटो केचप आणि पिझ्झा पास्ता सॉस जो असतो तो आपण याच्यात टाकणार आहे।
आणि हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपण ढवळून घेणार आहोत चमच्याने. त्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ब्लॅक पेपर थोडीशी, 1 चम्मच. पुन्हा एकदा परतवून घेणार आहोत. ब्लॅक पेपर टाकल्याने याला एक वेगळी चव येईल नक्कीच, आणि जे आपण स्टफिंग बनवतोय ते खायला पण खूप मस्त लागेल. आता मोमोचं जे वरचं आवरण असतं मैद्याचं, ते बनवण्यासाठी आपण अशा प्रकारे त्याला व्यवस्थित लाटून घेतोय. मैद्याची पोळी आपण बनवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपण स्टफिंग भरणार आहोत. अशा प्रकारे स्टफिंग भरून ज्याप्रमाणे आपण मोदकाला आकार देतो त्याच प्रकारे आपण मोमोजला पण द्यायचा आहे, फक्त त्याचा थोडा आकार वेगळा असतो. आणि अशा प्रकारे स्टफिंग भरून झाल्यानंतर मोमोज दिसतात. आणि असं आपण एका जाळणीवरती ते घ्यायचे, जेणेकरून आपल्याला नंतर त्यांना वाफवायचंही आहे, स्टीम करायचं आहे. एका टोपात आपण थोडं पाणी गरम करून घेतलेलं आहे, कारण आपल्याला स्टीम मोमोज बनवायचे आहेत. आणि त्यानंतर जे मोमोज आपण रेडी केलेले आहेत ते आपण त्याच्यावरती वाफेवरती शिजण्यासाठी ठेवणार आहोत. आणि 15 मिनिटाचा वेळ लागेल हे मोमोज व्यवस्थित शिजण्यासाठी. अशा प्रकारे आता 15 मिनिटं होऊन गेलेली आहेत आणि आपण आता ओपन करून बघतोय की आपले मोमोज शिजले आहेत का. हो हो, चांगल्या रीतीने मोमोज शिजलेले आहेत, वाफा बघू शकता तुम्ही, आणि व्यवस्थित स्टीम झालेले आहेत. तर मित्रांनो बघू शकता आपले मोमोज आता रेडी आहेत आणि आपण एका प्लेटमध्ये त्यांना व्यवस्थित सर्व करून घेतलेलं आहे. आणि त्याबरोबर आपण घेतलेला आहे टोमॅटो केचप. आणि तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ? आज आपण एक वेगळी रेसिपी बनवून बघितली, त्यामध्ये आपण बनवले मोमोज. तर मला नक्की कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.